फिशर म्हणजे गुदप्रदेशी होणारी जखम। बहुतेक रुग्णांना जर शौचाच्या ठिकाणी त्रास झाला तर मूळव्याध झाला असेच वाटत असते, परंतु मित्रांनो, गुदप्रदेशी होणाऱ्या आजारांमध्ये जर आपण पाहिले तर 70% अधिक लोकांना फिशरचा त्रास हा असतो। आज आपण या व्हिडिओमध्ये फिशर म्हणजे काय आणि त्याची प्रमुख कारणं काय काय हे पाहणार आहोत। गुदप्रदेशी म्हणजे शौचाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा त्रास झाला, म्हणजे जसं दुखलं, आग झाली, रक्त पडलं किंवा टोचलं, तर प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की त्याला मूळव्याध झाला। वास्तविक पाहता गुदप्रदेशी होणाऱ्या आजारांमध्ये खूप प्रकारचे आजार हे येतात। मूळव्याध असेल, भगंदर असेल, फिशर असेल, ॲनल पॉलिप असेल, ॲप्सिस असेल, थ्रोम्बोज्ड पाईल्स असेल, असे वेगवेगळे प्रकारचे आजार गुदप्रदेशी होत असतात। परंतु सर्वात कॉमन म्हणजे फिशर हा होय। फिशर म्हणजे काय? तर गुदप्रदेशी होणारी एक प्रकारची जखम, याला त्वचा फाटणे किंवा गुदप्रदेशी कट जाणे, इवन गुजरातीमध्ये, हिंदीमध्ये चिरव पडणे असेही म्हटले जाते। संस्कृतमध्ये याला परिकर्तिका असे म्हटले जाते। ज्या ज्या रुग्णांना शौचाला कडक होत असते किंवा कुंथावं लागत असतं किंवा काही कारणांमुळं शरीरातली उष्णता वाढल्यामुळं शौचाला कडक होताना दिसते, अशा रुग्णांमध्ये शौच करताना गुदप्रदेशी स्टूलचे म्हणजे मलाचे घर्षण होते, तेथील श्लेष्मल त्वचा ही फाटली जाते, गुदप्रदेशी कट जातो, म्हणजेच जखम तयार होते। या जखमेची वेळेवर जो उपचार केले नाही, ट्रीटमेंट केली नाही, दुर्लक्ष केले, तर त्याचे फिशरमध्ये रूपांतर होताना दिसते। फिशरचे नेमके स्वरूप काय असते? फिशर या आजारामध्ये गुदप्रदेशातील किंवा शौचाच्या ठिकाणची श्लेष्मल त्वचा जी असते ती फाटली जाते, तिथे कट पडतो, एक जखम तयार होते आणि ही होणारी जखम ही अतिशय वेदनादायक असते। याला फिशर असं म्हटलं जातं। बऱ्याच वेळा हा फिशर तयार झाल्यानंतर तिथे एक द्वारपाल आर्ष, ज्याला सेंटिनल पाईल किंवा एक्सटर्नल पाईल्स असेही म्हटले जाते, हा कालांतराने तयार होताना आपल्याला दिसतो। फिशरचे तसं पाहिलं तर आज जर शौचाला कडक झाली किंवा काही कारणांमुळे बद्धकोष्ठता झाली आणि तिथे जखम झाली तर लगेच तिथं फिशर तयार होत नाही। ही स्लो प्रोसिजर असते। काही वेळा जर वारंवार शौचाला कडक होत गेली तर तिथे ती जखम ही मोठी होत जाते आणि ती होणारी जखम आपोआप म्हणजे नैसर्गिकता बरी होत नाही। यामुळे जर ती जखम तशीच राहिली साधारणतः 3 ते 4 आठवडे तर त्याला ॲक्यूट फिशर असे म्हटले जाते। आणि जर 4 ते 6 आठवड्यात तशीच जखम राहिली त्याच्यानंतरही त्रास होत गेला तर त्याला क्रॉनिक फिशर असे म्हटले जाते। आणि क्रॉनिक फिशर जर असेल तर त्याला ऑपरेशनची ही नितांत गरज असते। ॲक्यूट फिशर हा काही मेडिसिननी देखील बरा होताना दिसून येतो। फिशर हा आजार कोणत्याही वयामध्ये होताना दिसतो। अगदी लहान मुलांपासून तरुणांमध्ये तसेच वृद्धांमध्ये देखील हा आजार होताना दिसतो। या आजाराची कारणं काय काय आहेत हे आज आपण पाहणार आहोत। सर्वात प्रमुख आणि महत्त्वाचे कारण म्हणजे चुकीचा आहार हे होय। ज्या व्यक्ती शुष्क म्हणजे अतिशय कोरडे, तिखट, तेलकट, त्यानंतर अतिशय तळलेले पदार्थ खातात, अति प्रमाणामध्ये खातात, पाणी कमी पितात, वृक्ष पदार्थ जास्त खातात, जंक फूड जास्त खातात, पॅकेट फूड जास्त खातात, बेकरीचे पदार्थ जास्त खातात, अति प्रमाणात मांसाहार करतात, अति प्रमाणात मद्यपान करतात, अति प्रमाणामध्ये त्यांचं धूम्रपान होतंय, अशा व्यक्तींना फिशर होताना जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो। कारण की या सर्व गोष्टींमुळे त्याचा परिणाम हा पचनशक्तीवरती होतो। अपचनाचा प्रथमतः त्यांना त्रास होताना दिसतो। यामुळे जर अपचन झाले तर बद्धकोष्ठता होते, शौचाला साफ होत नाही, शौचाला कडक होताना दिसते। शौचाला कडक झाली की गुदप्रदेशची श्लेष्मल त्वचा जी आहे ती फाटते
तिथे जखम तयार होते आणि कालांतराने त्याचे फिशरमध्ये रूपांतर होताना दिसते. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे व्यायाम न करणं. आज आपणा सर्वांना माहिती आहे की आज प्रत्येकाची जीवनशैली म्हणजे लाईफस्टाईल हे पूर्णपणे बदललेले आहे. लोक वेळेवरती झोपत नाहीत, वेळेवरती काम करत नाहीत, वेळेवरती व्यायाम करत नाहीत, अति प्रवास होतो, लॉंग सिटिंग म्हणजे एकाच ठिकाणी खूप वेळ बसणं होतं. अशा या अनेक कारणांमुळं आणि सर्वात महत्त्वाचे जर आपण पाहिलं तर आळशीपणा, या सर्व कारणांमुळे शरीराची जी हालचाल व्हायला पाहिजे, जो व्यायाम व्हायला पाहिजे, तो अजिबात होताना दिसत नाही. आणि जसं आपण पहिलं कारण पाहिलं आहारात्मक, ऑफकोर्स की ज्याच्यामध्ये बेकरी पदार्थ, जंक फूड, पिझ्झा, बर्गर किंवा चीज यासारखे अनेक नको असलेले पदार्थ हे खाल्ले जातात. आणि व्यायामाचा अभाव असल्यामुळं बद्धकोष्ठता होताना दिसते. बद्धकोष्ठतेमुळे होणारी जी जखम आहे ती वाढत जाते आणि फिशर होताना दिसतं. बऱ्याच रुग्णांना पोट साफ होत नाही म्हणून खूप सारी औषधं घ्यावी लागतात. बरीच लोक, बऱ्याच व्यक्ती रोज पोट साफ होणारी औषधं घेतात. भारतामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण कर्बोदक म्हणजे कार्बोहायड्रेट हे जास्त प्रमाणामध्ये खातो. यामुळे शौचातला जी काही होत असते ही बद्धकोष्ठता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आपल्या भागामध्ये दिसून येते. यासाठी अनेक लोकांना रोज पोट साफ होण्याची औषधं किंवा आठवड्यातनं 2-3 वेळा पोट साफ होण्याची औषधं घेण्याची सवय असते. या औषधांमुळे देखील आतड्यांची जी मुवमेंट असते, ज्याला पेरिस्टाल्टिस मुवमेंट म्हटलं जातं, ती आतड्यांची मुवमेंट नैसर्गिक होत नाही. त्यामुळं आतड्यांमधून पाण्याचे शोषण हे व्यवस्थितरित्या होताना दिसत नाही. शुष्कता जास्त राहते, आतडे कोरडे राहतात, बद्धकोष्ठता होते आणि ह्या बद्धकोष्ठता झाल्यामुळं किंवा इवन जुलाब जास्त झाल्यामुळं देखील श्लेष्मल त्वचेला गुदप्रदेशी जखम तयार होते आणि ह्या जखमेचे फिशरमध्ये रूपांतर होताना दिसते. चौथं प्रमुख जर कारण आपण पाहिलं तर अति प्रमाणामध्ये मांसाहार करणं. पूर्वीच्या काळी लोक शाकाहारी जास्त पसंत करत होते, परंतु सध्याची जी लाईफस्टाईल आहे यामध्ये व्हेज लोकही मांसाहार खाताना दिसतात. मांसाहाराचं अतिप्रमाण होताना दिसतंय. लोक एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारचं मांस सेवन करताना दिसतात, ज्याला आपण कॉकटेल मांसाहार असं देखील म्हणू शकतो. अंडी खातील, चिकन खातील, मटण खातील, मासे खातील, असं मिश्र मांसाहार जास्त प्रमाणामध्ये होतो. आणि शरीराची जी हालचाल आहे किंवा व्यायाम आहे हे होताना दिसत नाही. शरीराची मांसाहार पचन करण्याची क्षमता ही अतिशय कमजोर झालेली दिसते. यामुळे मांसाहारामध्ये आपल्याला माहिती आहे की प्रथिनं ही प्रोटीन्स हे मोठ्या प्रमाणामध्ये असतात आणि त्यासाठी हाय कॅलरीज एनर्जीची गरज असते. ती पचनाची शक्तीच शरीरामध्ये नसते. त्यामुळं अतिमांसाहार केल्याने शरीरामध्ये त्याचं पचन होत नाही, पचनतंत्र बिघडते आणि बद्धकोष्ठता होऊन किंवा संडासला जोर दिल्यामुळं फिशरचा त्रास हा होताना दिसून येत असतो. याचबरोबर ज्या व्यक्ती चिकन, मटण किंवा मासे जास्त प्रमाणामध्ये खातात, यामध्ये मास्यामध्ये जसं काटा असतो, चिकन मटनमध्ये हाडाचे तुकडे येतात, हे बऱ्याच वेळा नकळत चावून खाल्ले जातात किंवा गिळले जातात. काटा किंवा चिकन मटनचे जे हाडाचे छोटे तुकडे आहेत हे पचवण्याची किंवा विरघळवण्याची आपल्या पोटामध्ये ताकद नाही. हे फक्त जनावरांमध्ये ताकद दिसून येते. त्यामुळे हे जर काही खाताना पोटामध्ये गेले तर आतड्यांमधून गेले आणि बाय चान्स शौच करताना जर ते स्टूलच्या बॉर्डरला येऊन गुदप्रदेशी म्हणजे श्लेष्मल त्वचेला घासले गेले तर यामुळं दुखापत होते, इजा होते, जखम तयार होते आणि ही जखम झाल्यामुळे फिशरचा त्रास होताना दिसतो. पाचवे जर आपण कारण पाहिलं तर आघातजन्य. काही रुग्णांमध्ये, काही व्यक्तींमध्ये आघातजन्य म्हणजे काहीही एक्सटर्नल इंजुरी झाली, दुखापत झाली की त्याच्यामुळे देखील फिशरचा त्रास होताना दिसतो. गर्भिणी स्त्रियांमध्ये आपणा सर्वांना माहिती आहे की ज्यावेळेस स्त्री एखादी गर्भिणी राहते त्यावेळेस तिचं संपूर्ण आहार विहार चेंज होऊन जातो. आयर्न कॅल्शियम सारखी औषधं चालू होऊन जातात. बाळाचे वजन वाढत असते, त्यामुळं गुदप्रदेशावरती आपोआप ताण येत असतो.
या सर्व कारणांमुळे देखील गर्भिणी स्त्रियांमध्ये किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर लगेचच फिशरचा त्रास होताना दिसून येतो. याचबरोबर काही अनावश्यक औषधांच्या सेवनाने किंवा काही अँटीबायोटिक्स, काही पेन किलर्स, काही लॅक्झेटिव्ह औषधं याचे अतिप्रमाणामध्ये जर सेवन केले किंवा चुकीच्या पद्धतीने जर सेवन केले तर शरीरातली उष्णता ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसते. उष्णता वाढली की शरीरामध्ये अपचन तयार होते. अपचन झाले की पुन्हा बद्धकोष्ठता होते आणि बद्धकोष्ठता झाली तर आपणा सर्वांना माहिती आहे की तिथे जखम तयार होण्याची शक्यता ही दाट होते. त्यामुळं अनावश्यक औषधं ही निश्चितपणे टाळावी. प्रत्येक औषध हे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावे. यामुळे भविष्यामध्ये फिशरचा त्रास होत नाही. आज आपण फिशरची ही सर्व कारणे पाहिलेली आहेत की आहारजन्य म्हणजे काय खाल्ल्यामुळं फिशर होतो, विहार म्हणजे काय केल्याने फिशर होऊ शकतो, अतिमद्यपान, अतिमांसाहार, गर्भिणी, आघात या सर्व गोष्टींचं कारण आपण पाहिलेली आहेत. तरी सुद्धा याच्या व्यतिरिक्त देखील फिशरची अनेक कारणं असतात की काही आजारांमुळे देखील फिशर होताना दिसतो. काही रुग्ण व्हायरल फीवर असेल किंवा हाडांचे काही आजार असतील, हार्टचे काही आजार असतील, यांच्या गोळ्यांच्या कॉम्प्लिकेशनमुळे देखील फिशर होताना दिसतो. यामुळे सर्वांनी ही एक गोष्ट लक्षात ठेवावी, ज्यांना असं वाटतंय की फिशर होऊ नये आणि ज्यांना फिशर झालेलं आहे त्यांनी पहिलं आपल्या आहार विहारामध्ये बदल घडवून आणावा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. निश्चितपणे फिशर हा आजार औषधांनी बरा होतो, परंतु जर तो क्रॉनिक झालेला असेल तर त्याला पुढची ऑपरेशनची गरजही लागू शकते. धन्यवाद.